नमस्कार. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. आता एक परत बॅड न्यूज आलेली आहे. ट्रम्प यांनी इराणवरती हमला केला. फ्रायडेला आपण बघितलं होतं, की मार्केट खूप कोसळले होते. जवळपास सेन्सेक्स 1,500 पॉइंट, निफ्टी 500 पॉइंट पडला होता. मी व्हिडिओही बनवला होता आणि लक्षणं अशी आहेत, की मंडेला सुद्धा आता मार्केट पडू शकते. मंडेला न्यूज आली होती. जे इराणचे सुप्रीम लीडर आहेत, त्यांनी न्यूज दिली होती, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते बंद राहणार आणि हा जो आमच्यावर हमला झालेला आहे, त्याच्यावरती आम्ही बदला घेणार आणि त्याच्यानंतर त्यांनी काही त्यांचे बदला घेण्यासाठी बॉम्ब्स पण टाकले आजूबाजूला जिथेही अमेरिकेचे बेस आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर ट्रम्प त्यांनी इराणला वॉर्निंग दिली होती. बघा आता नेक्स्ट वीकला मी काय करतो हे तुम्हाला लवकरच कळून जाईल. असे ट्रम्प यांनी डायरेक्ट सांगितले होते आणि त्यांनी आता हा गेम केलेलाच आहे. इराणमध्ये खूप महत्त्वाची जागा आहे. जसे आपले दिल्ली वगैरे आहे, कॅपिटल जे असते, त्या ठिकाणी त्यांची खूप महत्त्वाची जागा आहे. ज्या ठिकाणी त्यांचे ऑइलचे साठे किंवा ऑइलचं प्रोडक्शन किंवा तिथूनच त्या ऑइल संदर्भात जे कारभार आहे पूर्ण तिथून चालतो. त्या ठिकाणी हमला केलाय. ते ठिकाण आहे खर्ग आइसलँड. इराणचे स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे, ते एक वेगळं ठिकाण आहे आणि खर्ग आइसलँड हे जे वेगळं ठिकाण आहे. या ठिकाणावर प्रोडक्शन वगैरे होते आणि तिथनं शिप बाहेर निघतात आणि स्टेट ऑफ हॉर्मुझमधून बाहेर येतात. तर जे खर्ग आइसलँड आहे, त्या ठिकाणी हमला झालेला आहे. त्या ठिकाणाहून जवळपास 90% ऑइल जे आहे, त्या ठिकाणून प्रोडक्शन होते आणि बाहेर सप्लाय होते. म्हणजे हे इराणसाठी त्यांच्या हृदयासारखे आहे, ती जागा. त्या ठिकाणी ट्रम्पने हमला केलेला आहे. तिथनं जवळपास 7 मिलियन बॅरलपर्यंत ऑइल हे एक्सपोर्ट बाहेर जाते. एवढं मोठं त्या ठिकाणानं ऑइल बाहेर जाते. तर त्या ठिकाणी ट्रम्पनी हल्ला केलेला आहे. आता नेक्स्ट समोर काय होणार याची आपण कल्पना नाही करू शकणार नाही. बघूया आता तरी पुढे काय होतंय. त्या ठिकाणी जवळपास डेली 7 मिलियन बॅरल जे ऑइल आहे ते एक्सपोर्ट होतं आणि त्याच ठिकाणी साठेसुद्धा होते. साठे जे आहेत ते अप्रॉक्स 30 मिलियन बॅरल एवढा तिथे साठा आहे. तो साठासुद्धा पूर्ण आता जळून खाक झाला असेल. इराणमध्ये जेवढ्याही ठिकाणी हे जे ऑइल प्रोडक्शन होते, त्या पूर्ण ठिकाणचं ऑइल हे त्या खर्ग आइसलँड या ठिकाणी जमा होते आणि तिथनं ते डिस्ट्रिब्यूट होते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर आपल्या ठिकाणी जर आपल्याला बाहेर देशामध्ये कुठे काही पाठवायचं असलं, तर आपले पूर्ण सामान जे आहे ते मुंबईला येते किंवा गुजरातला येते आणि या ठिकाणानं बाहेर जाते. जसं गेट ऑफ इंडिया आहे, तसं त्या ठिकाणी हे खर्ग आइसलँड आहे आणि त्या ठिकाणी बाहेर येते. त्याच ठिकाणी हमला झालेला आहे. त्या ठिकाणचे ऑइलचे स्टोरेज आहेत याच्यावरती अटक झालेली. हे जे ऑइलचे साठे वगैरे त्या ठिकाणी दिसत आहेत. ट्रम्प त्यांनी काय केलंय, ह्या ऑइलच्या साठ्यावरती आणि जे ऑइलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्या ठिकाणी ऑइल असं पास वगैरे होते, त्या पाईपलाईनमध्ये वगैरे, त्याच्यावरती हमला नाही केलेला. त्या ठिकाणी जे मिलिटरीचे लोकं आहेत किंवा मिलिटरीचे आर्मी रिगार्डिंग जे काही त्यांची तिथं व्यवस्था आहे, त्यांच्यावरती हमला केलेला आहे आणि वरनं चेतावणी दिली आहे इराणला. इराण, या ठिकाणी आम्ही तुमचं जे ऑइलचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे पूर्णपणे ध्वस्त करू शकतो आणि करू शकत होतो. परत तुम्ही आमच्यावर वॉर करण्याचा विचार करू नका, असं ट्रम्प तात्यांची इच्छा असेल किंवा असं त्यांना दाखवून द्यायचं असेल. पण आता इराणनी परत त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्ही आमच्यावर हमला केलेला आहे, आम्ही परत यावर रिटालिएट करणार. बघू आता परत काय होते. इराणने सुद्धा बगदादमध्ये यूएसची जी एम्बसी आहे, तिथे हमला सुद्धा केलेला आहे. आता अजून काय होणार आहे हे बघावं लागेल आणि एकंदरीत माहिती अशी आहे, की हे वाढतच चाललेलं आहे. हे वाढतच जाण्याचा परिणाम असा होणार, की आपलं मार्केट परत तुटणार आहे. पैसे सांभाळून ठेवा. आपल्याला परत कामी येतील. हळू परत इन्व्हेस्ट करावं लागणार आहेत आणि ही वॉर कधी थांबेल याची काही गॅरंटी नाही. कारण दोघे जण इगोइस्टिक आहेत. ट्रम्प वेगळे आहेत आणि ते 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 इराणी त्यांचं तर वेगळंच चालू आहे. तरी व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.